मित्रो, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आत्मसंवादामध्ये सुधारणा करण्याची का गरज आहे आणि सकारात्मक आत्मसंवादाचे काय फायदे असतात याबद्दल आपण बोलणार आहोत। सर्वसाधारणपणे आपल्या सहवासातील माणसं जेव्हा काही बोलत असतात, आपल्याला जेव्हा त्यांचं बोलणं ऐकू येते, तेव्हा आपण त्याच्या बोलण्यातल्या त्रुटी सांगू शकतो। परंतु मित्र, असा एक बोलण्याचा प्रकार आहे जो प्रकार आपण आपल्या सोबतच बोलला जातो। जेव्हा माणूस स्वतःशी बोलते, ते इतरांना ऐकू येत नाही, पण कधी कधी ऐकू जाईल इतकंही स्वतःशी बोललं जाते। मात्र त्याचा हेतू लेकी बोले सुने लागे असा असता कामा नये। तर मी तुम्हाला सांगत होतो, आत्मसंवाद सुधारण्याची का गरज असते आणि हे कोण सुधारू शकते। तर आता हे आपलं जे काही आत्मसंवाद चालतो, मनातल्या मनात जे काही बोलणं चालते, ते काही लोकांना ऐकू येत नाही, पण जाणवते। याच्या जेव्हा तुम्ही मनातल्या मनात एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या घटना प्रसंगाबद्दल बरोबर एखाद्या व्यक्तीबद्दल, भूतकाळाबद्दल, वर्तमानाबद्दल आणि येणाऱ्या भविष्याबद्दल स्वतःला बोलत असाल, म्हणजे कसं होईल असं मनातल्या मनात म्हणत असाल, किंवा नोकरी लागेल की नाही, परमनंट करतील की नाही, म्हणजे अशा स्वरूपाचं जे काही एखाद्या व्यक्तीबद्दल त्यानं असं बोलला ना, तसं त्याचं बघतो आता असं ना, तसं, म्हणजे हे जे मनातल्या मनात आहे, हे जे मनातल्या मनात तुम्ही बोलता, आणि हे जर बोलणं तुमचं नकारात्मक असेल, त्रासदायक असेल तुम्हाला, तर याच्यामध्ये सुधारणा करून घेण्याची आवश्यकता आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि ते सुधारणा करता येते का? हो, करता येते। या बोलण्यामध्ये जसं आवाज न करता हा आत्मसंवाद असतो, आता मनातल्या मनात त्याचं बघतो, हे ओठ न हलवता, म्हणजे न बोलता, म्हणजे बाहेर आवाज न येता जसं चालू राहते तसं बोल, बघतो की त्याची त्याला असं ना, असं जे काही डोक्यामध्ये चालतं का, असं काही जण। आणि हे जर मित्र हो, हे स्वतःच नकारात्मक बोलण्याची जर सवय लागली, तर त्यातून तुम्ही मनोरुग्ण होऊ शकता। असं नकारात्मक बोलण्याची सवय जर ती अनकंट्रोल झाली, तर तुम्ही मनोरुग्ण होऊ शकता। तुम्हाला जेव्हा त्रासदायक वाटेल, तर याच्यातून आपल्याला आता हे बोलणं तुम्हाला ऐकायला सुद्धा येतं। म्हणजे तुम्ही बोलणारे, आत्मसंवादामध्ये दोन घटक आहेत, बोलणारा तुम्हीच आणि ऐकणारही तुम्हीच असते। आणि संवादामध्ये काय असते, दुसऱ्यासोबत आपण जेव्हा संवाद करतो त्याला सर्वसाधारणपणे संवाद म्हणतात। तिथं आपण बोलणारे असतो, तो ऐकणारा असतो, त्यानं बोलतो, आपण ऐकतो। इथं ते दोन व्यक्तीमध्ये जेव्हा असं जे बोलणं होते, तिथं संवाद असतो। इथं मात्र बोलणारे आपणच आणि ऐकणारे आपणच असतो। तिथं तरी किमान आपल्या बोलण्यामध्ये सुधारणा करायला पटकून पुढचा माणूस सांगू शकतो, पण इथे सांगायला आपणच असतो। आणि आपण जर सांगण्याच्या मनस्थिती जर असेल तर सांगू शकतो, नाही तर त्या विचाराचे आपण शिकार होतो। तर आता आपला आत्मसंवाद सुधारण्याची गरज आहे का, हा प्रश्न आहे। जर कधी गरज आहे, तुम्ही जर
जो काही आत्मसंवाद करत असाल तो नकारात्मक असेल, उदाहरणार्थ नकारात्मक असेल म्हणजे काय, काही वाक्य नकारात्मक आत्मसंवादाचे काय, मनातल्या मनात तुम्ही म्हणत असाल की माझं काही खरं नव्हं, माझं काही भवितव्य बरोबर नाही, ही माणसं माझ्या विरोधामध्येच टपलेली दिसतात, कोण्या दिवशी माझा घात करतील की काय नाही की, किंवा मला नोकरी लागेल की नाही की, मी पास होईल की नाही की, मनासारखे मार्क इतके मार्क मिळतात की नाही की, काही नव्हं, कसं करावं, काही नव्हं. आणि अशा नकारात्मक विचारातून मग तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे, पळून जाण्याचे, घात करण्याचे किंवा आत्मघात करण्याचे विचार सुरू होतात मग पुढच्या स्टेपमध्ये. आणि मग ते इतके अनकंट्रोल होतात की तुम्ही ते रोखू शकत नाही. मग त्यातून वेळ लागलाय असं त्याला म्हणतात. माय किती वेळ बोलायलाय ग, आपल्या आपणच बोलायलाय माय, असं म्हणतात. हे नकारात्मक अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नकारात्मक आत्मसुधारणा करण्याची गरज आहे. तुम्ही जर सकारात्मक बोलायला, तुमचा मूड खराब झालाय समजा, असं नकारात्मक बोलून, नकारात्मक विचार करून, नकारात्मक भावना निर्माण करून, कारण तुम्ही जसं बोलाल ना मनातल्या मनात, तसे भावना तयार होतात, तशाच कल्पना तयार होतात, तसेच अजून विचार तयार होतात. आणि तुम्ही जसे विचार वाचाल, तुम्ही जसे विचार ऐकाल, जशा व्यक्ती तुम्ही पाहाल, जसे व्यक्ती तुम्ही त्या व्यक्तीबद्दल बोलत राहाल, ज्या काही अनुभव घेत राहाल, त्यातूनही आत्मसंवाद कशा पद्धतीचा असावा हे तयार होत असते. तुम्ही जर प्रेरणादायी, सकारात्मक बोलणाऱ्या माणसासोबत, तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या माणसासोबत बोललात तर तुमचा आत्मसंवादही सुधारतो. यस, आता काही अडचण नाही, हा माणूस माझ्या सोबत आहे, आता काळजी करण्याची कारण नाही, अशा पद्धती. म्हणजे तुम्ही सकारात्मक आणि बलशाली माणसाच्या सहवासात राहिलात आणि तो बलशाली माणूस तुमच्यावर प्रेम करतोय, तुम्हाला सपोर्ट करतोय, अशी जर परिस्थिती असेल तर मित्रांनो, मग तुमचा आत्मसंवादही सुधारतो. म्हणून संवाद सुधारण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल टाका, सकारात्मक बोलणारे, तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करणारे आणि तुम्हाला सहकार्य करणाऱ्या माणसांच्या सहवासामध्ये जास्तीत जास्त राहा. शक्य तेव्हा राहा, काम सोडून राहा असं नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर अपयशाबद्दल विचार येत असतील मनात आणि ते तुम्ही बोलत असाल तर तुम्ही एक तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते ध्येय लिहून काढा. मला हे प्राप्त करायचे आहे, इतक्या दिवसात करायचे आहे आणि इतक्या, तुम्हाला सांगतो मनातल्या मनात जे जे बोलणं सुरू आहे ना ते कमी करण्याचा एक जास्त जर ओर होत असेल तर तुम्ही ते लिहून काढत जा. जे काय असेल ना ते लिहून काढा. म्हणून एका कवयित्रीनं असं म्हटलं, मी जर मी माझ्या मनात आलेलं जे कागदावर उतरू शकले नाही असते तर मला आत्महत्या करण्याची वेळ आली असते. म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जे काही चाललंय, तुम्ही जे काही बोलत आहात ते सगळं लिहून काढा. हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. जर अपयशाबद्दलचे जर नकारात्मक विचार येत असतील तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जे काही ध्येय प्राप्त करायचे आहे पण तुम्हाला ध्येय प्राप्त होते की नाही याबद्दल चिंता आहे, काळजी आहे, तर तुम्ही काय करा, ते लिहून काढा. ध्येय मला हे प्राप्त करायचं आहे. मग त्यानंतर त्यासाठी किती दिवसात करायचे ते पण लिहा आणि ते कसं करायचं आहे ते पण लिहा. म्हणजे 100 मार्काची तयारी करायची आहे, 100 दिवस असतील तर रोज एका मार्काची तयारी होते म्हणून सांगा तुमच्या मनाला. बोला. कारण आत्मसंवाद जर सकारात्मक असेल तर आत्मप्रतिमा चांगली होते, आत्मसन्मानही वाढतो आणि तुम्हाला चांगला सकारात्मक आत्मसंवाद आवश्यकही आहे. त्या तुमच्या काही सुधारणा होऊ शकतात. तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला आणि तो तुम्ही बोलत राहण्यापेक्षा तो लिहून काढून त्याचं ऑपरेशन करा. म्हणजे त्याच्याबद्दल
काय चुकीचं काय बरोबर हे काढा. नको ते तुम्ही मनाला ठरवून टाका. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. आता मी हा निर्णय घेतलेला आहे. सकारात्मक बोला. तुम्हाला जर असं वाटू लागलं की यश मिळणार, असं वाटू लागलं आणि यश मिळणार, मला यश मिळणार, असं जर तुम्ही बोलायला लागला स्वतःसोबत, तर तेव्हा असं बोला की माझं ध्येय ठरवलेलं आहे, मी यशस्वी होणार आहे. जगातली कुठलीही शक्ती मला यशापासून रोखू शकत नाही, असं एक बोला. माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे. माझं फ्युचर ब्राईट आहे, माझं फ्युचर चांगलं आहे, मला यश मिळणारच आहे, कारण माझं प्रत्येक पाऊल यशाच्याच दिशेनं पडत आहे. यश जवळ जवळ येत आहे. माझी कृती आणि माझी उक्ती त्याच दिशेनं चालू आहे. मी यशस्वी होणारच आहे, मी यशस्वी होतच आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बोललात तर तुमची आत्मप्रतिमा स्ट्रॉंग व्हायला, तुमचा आत्मविश्वास वाढायला आणि तुमच्या मनातली चिंता आणि काळजी दूर व्हायला मदत होते. पण या आत्मसंवादाला तुमच्या कृतीची सुद्धा जोड असणं गरजेचं आहे. कारण माणसाला कृतीबद्दल सुद्धा मनात विचार येतात, माणूस ते बोलत राहतो. म्हणून तुमची कृती चांगली असेल तर तुमचं आत्मसंवाद चांगला होतो, आत्मविश्वास वाढतो, आत्मसन्मान वाढतो तुमचा, आणि मग तणाव, चिंता, काळजी दूर होऊ शकते. आणि आत्मसंवादातून तुम्ही स्वतःला बोला, अरे माझ्यामध्ये कोणती क्षमता आहे, हा मला छान बोलता येते, अजून तुझ्यात काय रे, म्हणून तुम्ही स्वतःलाच विचारा. तुला छान लिहिता येते, तुला हे वस्तू छान बनवता येते, हे वस्तू छानपणे तू विकू शकतोस, असं आहे ना, मग ह्या वस्तू मी बनवू शकतो असं लिहून काढा आणि त्या वस्तू बनवायला सुरुवात करा. तुमचा उत्साह वाढतो आणि मग त्याच विकायला लागा, पैसा येतो. मग हे नकारात्मकता अजून कमी होऊन जाते. म्हणून जे काही अजून काही गोष्टीबद्दल सांगतो. काही व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये जर विचार येत असतील आणि भावना निर्माण होत असतील, काही कल्पना निर्माण होत असतील आणि त्या तुम्ही कल्पना तयार करत असाल, म्हणजेच आत्मसंवाद सुरू झाला तुमचा, आणि मग ते बोलत असाल तर त्यावेळेस विचार करा. तुम्ही जर ती व्यक्ती आपल्या मनासारखं वागावं असा विचार करत असेल तर जगातला कुठलाही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखं नसतोच, जसा नसतोच तर तसा जगतच नसतो. हे सत्य आपण लक्षात ठेवा. आपणच इतरांच्या मनासारखं वागतो का? मग लोक कसे आपल्या मनासारखं वागतील असा विचार करा. जे काही वागतील चांगलं तेवढं स्वीकारा, जे वागत नाही ते त्याला समजून घ्या. म्हणून त्या व्यक्तीबद्दल जितकं काय भेटेल तेवढाच बघा. आता परिस्थितीबद्दल, जी भूतकाळाबद्दल जर तुमच्या बोलत राहाल, असं व्हायला नको होतं, असं झालं, तसं झालं, असं यानं केला, त्यानं केला, आपण बोलत राहतो मनातल्या मन. ठीक आहे, कोण काय केलं एकदा लिहून काढा. आता हे बदलणं शक्य नाही. यानंतर अशा पद्धतीनं जे काय आपल्या आयुष्यामध्ये घडलंय ते घडू नये यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे ते लिहून टाका. म्हणजे तुमचं जे नकारात्मक आत्मसंवाद आहे तो कमी हळूहळू कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा एक नवं ध्येय ठरवता, त्या ध्येयपूर्तीसाठीचं एक प्लॅनिंग करा. एक ध्येय ठरवा, त्या ध्येयपूर्तीसाठीचे प्लॅनिंग, नियोजन करा. ध्येय ठरवा, नियोजन करा. त्याचबरोबर ध्येय ठरवून नियोजन करून त्या दिशेनं प्रत्येक पाऊल उचलायला लागा. आणि हे प्रत्येक पाऊल जेव्हा
तुमचं ध्येयाच्या जवळ जाते, म्हणजे तुमचं काम व्हायला लागते. एक एक काम करावं. समजा 100 मार्काची तयारी करा, 1 मार्काची तयारी म्हणजे आता 99च राहिली, उद्या दुसऱ्या दिवशी 1 झाली, आता 98च राहिली, 3 झाली, 97च राहिली. अशा पद्धतीनं तुम्ही बोलायला लागलात आणि तशा पद्धतीनं कृती करायला लागलात तर तुमचा आत्मविश्वास सकारात्मक होतो आणि यश दिसू लागलं की अजून उत्साह वाढतो. लक्षात आलं? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, भूतकाळ बदलता येत नाही, वर्तमानाचा उपयोग करायचा म्हणजे भविष्यकाल उज्ज्वल होतो. भविष्याची चिंता करायचं कारण नाही. आता जर तुम्ही शेतामध्ये गहू पेरलेले असतील तर कमी का असेनात काही अडचण येऊ शकेल, पण गहूच येणार आहेत. तुम्ही आता हरभरा पेरून गहू यावात असा विचार करत असाल तर हरभरा पेरून गहू येत नसतात. त्यामुळे तुम्ही जर आता 1 रुपया साठवत असाल तर 365 दिवसाचे 365 रुपये तुमच्या तिथं साठवले जातील ना. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही ना काही मिळतच असते. यावर विश्वास ठेवा, कर्म करत राहा, फळ मिळत राहते, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. त्यामुळे तुमचं तशाच पद्धतीचा आत्मसंवाद सुरू होतो. आत्मविश्वास उज्ज्वल करण्यासाठी सकारात्मक व्यक्तीचा संवाद जसा तुम्हाला महत्त्वाचा आहे, तर सकारात्मक विचार सांगणारा ग्रंथ, तसे व्हिडिओ तुम्ही ऐकत चला. सकारात्मक विचार निर्माण करणारे, सकारात्मक विचार कल्पना निर्माण करणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे ग्रंथ वाचा, ग्रंथ तशा पद्धतीचे व्हिडिओ ऐका. व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भानं जे काही ग्रंथ आहेत, आता मी यशाचा राजमार्ग हा जो माझा ग्रंथ आहे तो आतापर्यंत त्याच्या 3 आवृत्त्या संपल्यात मित्रांनो. आणि यातून तुम्हाला अनेक सकारात्मक स्वतः काही बोलत असताना सकारात्मक आत्मसूचना हे जे आहे ना, सेल्फ टॉक, हा सुद्धा आत्मसंवादाचाच एक भाग आहे. सेल्फ टॉक इंग्रजीत म्हणतात, मराठीमध्ये त्याला आत्मसूचना म्हणतात. ते तुम्ही स्वतः बोलत असता, हे त्यासुद्धा. मग याच्यामध्ये मी सकारात्मक स्वयंसूचनांचे कोणते लाभ होतात हे जे म्हटलेलं आहे. आता हे स्वयंसूचना स्वतःहून जाणीवपूर्वक स्वतः बोलणं आहे, पण कधी अजाणतेपणे. या आत्मसंवादामधले 2 प्रकार आहेत. स्वतः जे बोलत राहते ते माणूस त्यासाठी कुठलाही विचार करत नाही पण बोलत राहते. पण काही माणूस असं आपल्याला बोलायचं आहे, मुद्दाम असं बोलायचं आहे, म्हणजे ठरवून तो बोलत आहे, मी यशस्वी होणारच, जगातली कुठली शक्ती मला यशापासून रोखू शकत नाही, आय एम अ विनर, आय कॅन डू इट. हे अशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे स्वतः. म्हणून मुद्दामून केलेला आत्मसंवाद आणि नकळत झालेला आत्मसंवाद, हा आत्मसंवादाचा 2 प्रकार असतात. आता मला सांगा, मनाला जर तुम्ही सकारात्मक बोलत राहिलात तर मन सकारात्मक बनायला तयार होते. आणि हे सकारात्मक बोलण्यासाठी तुम्ही स्वतःहून नकारात्मक विचार येत असतील तर हे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी स्वतःशी आत्मसंवाद कसा करायला पाहिजे, स्वतःशी कोणत्या सूचना द्यायला पाहिजे, थोडक्यात मी सांगतो. माझ्यात प्रचंड शक्ती आहे. मी या ग्रंथातलंच सूचना वाचून दाखवतो. ह्या सूचना आहे तुम्ही स्वतःला दिलेल्या. यातून मी काय म्हणालो की यातून तुमचा सकारात्मक आत्मसंवाद सुरू होतो. मग तुम्हाला मी जे स्वतःहून तुम्ही स्वतःच्या मनात टाकलं, ते जसं पाणी साठवलं तेच पाणी मिळते, तसंच तुम्ही ज्या काही सूचना टाकाल त्याच परत तुम्हाला मिळतात. आपण जेव्हा जोरात आवाज करतो, प्रतिध्वनी जसा येतो, तसंच तुमच्या मनामधला प्रतिध्वनी स्वतः निर्माण होत असेल, स्वतःशीच तो संवाद तुम्ही करत असाल, तो हा तुमच्या विचाराचा तोच प्रतिध्वनी असतो. तर तुम्ही हे स्वतः सूचना अशा द्या, माझ्यात प्रचंड शक्ती आहे, ती शक्ती जागृत होत आहे, तिचा उपयोग होत आहे, माझ्यातील शारीरिक, मानसिक आणि आत्मिक क्षमता वाढत आहे, मी विजेता बनत आहे, माझे प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने जात आहे, माझे ध्येय साध्य होत आहे, मी जे काही करत आहे ते मानवजातीच्या हिताचे आहे, माझा आत्मविश्वास उत्साह वाढत आहे, माझ्यावर निसर्ग शक्ती वर्षाव करत आहे, या शक्तीमुळे माझ्या तनामनात उत्साह संचारत आहे,
माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेनंच जात आहे. आणि तुम्ही स्वतःला म्हणा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये एक नकारात्मक विचार येऊन तुम्ही नकारात्मक बोलायला सुरू केले की तेव्हा जागरूक राहा. अरे मी असं बोलत राहिलो का, ते कट करा आणि तो चित्रपट बंद करा तुमचा जे चालू झालेला, आणि नकारात्मक विचाराचं चित्रपट बोलून सकारात्मक बोलायला सुरू करा. असं सर तुमच्या मनात आपलं काही नवं असं विचार आला आणि तो विचार तुम्ही बोलायला लागला स्वतः, आपलं काही नवं, कसं काय नवं, माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने चाललाय. आता प्रत्येक एक एक दिवस माझा उज्ज्वल आहे, भवितव्य आहे. बघा माझं प्रत्येक मी त्या दिशेनं काम करत आहे. आणि तुमचं काम दिसू लागलं, तुमचा उत्साह वाढतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि मग तुमचा आत्मसंवादही सकारात्मक व्हायला लागतो. धन्यवाद.